शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सुवर्ण महोत्सव नुकताच साजरा करण्यात आला असून या प्रसंगी मुख्य व्यवस्थापक हिमांशु गुप्ता यांच्या हस्ते मशाल मार्चचं उद्घाटनही करण्यात आलं। स्वराज ट्रॅक्टरचा जोश का स्वर्ण उत्सव भारतीय शेतकऱ्यांचा सन्मान करणारी देशव्यापी मोहीम सोलापुरात पोहोचली। या सुवर्ण महोत्सवाचं उद्घाटन मुख्य व्यवस्थापक हिमांशु गुप्ता आणि डीलर्स आणि शेतकऱ्यांच्या हस्ते करण्यात आला। ही मोहीम स्वराज ट्रॅक्टरच्या विद्यमान ग्राहकांना अभिवादन करत आणि आपल्या नया स्वराज ट्रॅक्टरची नवीन श्रेणी संपूर्ण देशभरात प्रदर्शित करत आहे। सोलापुरात 31 मार्च 2024 स्वराज ट्रॅक्टर्स महिंद्रा समूहाचा एक भाग ब्रँडने गोल्डन जुबिलीच्या निमित्तानं जोश का स्वर्णोत्सव या देशव्यापी व्हॅन मोहिमेची अभिमानानं सुरुवात केली। स्वराज ट्रॅक्टर्स या मोहिमेद्वारे ब्रँडच्या यशात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या भारतीय शेतकऱ्यांना अभिवादन करण्याचं उद्दिष्ट आहे। तसेच स्वराज ट्रॅक्टरची नवीन श्रेणी नया स्वराज सादर करून देशभरातील शेतकऱ्यांशी मजबूत संबंध प्रस्थापित करणं हे आहे। मोहाली पंजाब येथील स्वराज्याच्या उत्पादन प्रकल्पापासून सुरू झालेली व्हॅन मोहीम 17व्या दिवशी सोलापूरला पोहोचली। यावेळी सोलापूर येथील स्वराज ट्रॅक्टरच्या डीलर्सनी स्वराज्याच्या ग्राहकांचे गौरव आणि आभार मानले। सोलापूर जिल्ह्यातील स्वराज्याच्या सर्व डीलर्सनी स्वराजला बिनशर्त पाठिंबा दिल्याबद्दल आणि स्वराज उत्पादनांवरचा विश्वास दाखवल्याबद्दल शेतकऱ्यांचे आभार व्यक्त केले। 50 वर्षांच्या उत्कृष्टतेचे प्रतीक म्हणून स्वराजने जोश का स्वर्णोत्सव मोहीम सुरू केली, जी उत्तर भारतापासून सुरू होऊन देशभरात विस्तृत प्रवास करत आहे। हा उपक्रम शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आणि नया स्वराजबद्दल जनजागृती करण्यासाठी एक गतिमान व्यासपीठ म्हणून काम करेल। स्वराज विक्री संघ, स्थानिक शेतकरी, चॅनल भागीदार आणि प्रचारक यांना एकत्र आणून ट्रॅक्टर रॅली आणि ग्राहकांच्या भेटीसह अनेक रोमांचक कार्यक्रमांच्या मालिकेने या मोहिमेचे उद्देश आहेत। या उपक्रमात उत्साही सहभाग अपेक्षित आहे। स्वराज्याचे 50,000हून अधिक ग्राहकांची थेट संपर्क साधण्याचा प्रयत्न आहे। हरीश चव्हाण, सीईओ, स्वराज विभाग, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड, स्वराज आणि त्यांच्या ग्राहकांमधील विश्वासावर प्रकाश टाकत म्हणाले, स्वराजमध्ये आम्हाला आमच्या ग्राहकांचा अतूट विश्वास आणि निष्ठा अनुभवण्याचा बहुमान मिळाला। आमच्या यशात शेतकरी आणि शेतकरी समुदायांनी दिलेल्या योगदानाची कबुली आणि आभार मानण्यासाठी जोश का स्वर्णोत्सव मोहीम आहे। नया स्वराज सादर करून आम्ही शेतकऱ्यांना सक्षम बनवण्याचा प्रयत्न सुरू ठेवण्याची आणि त्यांच्याशी असलेलं आमचं नातं अधिक दृढ करण्याची आकांक्षा बाळगतो। स्वराज ट्रॅक्टरच्या तुफान वाटचालीविषयी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना हिमांशु गुप्ता नेमके काय म्हणाले, पाहूयात। सभी सोलापुर जिले के किसान भाइयों को स्वराज की तरफ से मेरा नमस्कार। आज सोलापुर में हम अपने 50 स्वराज के 50वीं वर्षगांठ पूरी करने जा रहे हैं। यहाँ पर हमने अपने सारे डीलर्स को, सोलापुर ज़िले के हमारे अच्छे कस्टमर्स को, जो पुराने कस्टमर हैं जिनके पास 3-3, 4-4, 5-5 स्वराज ट्रैक्टर हैं और जो लंबे समय से स्वराज के साथ जुड़े हुए हैं, उन लोगों को आमंत्रित करा है। क्योंकि किसी भी कंपनी के लिए बहुत ही गर्व की बात होती है कि वो 50 साल तक लगातार किसानों की सेवा करें, किसानों के दिमाग में अपना जुनून बनाए रखें, और ये एक हर्ष का विषय है। इसलिए आज इस हर्ष के विषय में हम सारे किसानों को, सारे डीलर्स को और आप सभी लोगों को आमंत्रित करते हैं कि आप इसका एक हिस्सा बनिए। हमने ये इवेंट अपनी महाराष्ट्र में जलगांव जिले से शुरू करी थी, उसके बाद नासिक, नगर, सोलापुर, हिंगोली, अकोला और भंडारा होते हुए ये इवेंट हम 7 जिलों में अपनी पूरी कर रहे हैं। स्वराज से बेहतर सिर्फ स्वराज, यही जो हम जब किसानों से मिलते हैं तो यही निकल कर के आ रहा है। हर किसान को जिनसे मिल रहे हैं इस इवेंट में, उनके अंदर एक जोश है, ब्रांड के साथ जुड़ा हुआ है। और जो भी एक बार, चाहे स्वराज का लॉयल कस्टमर हो, चाहे स्वराज का डीलर हो, चाहे स्वराज का एम्प्लॉय हो, एक बार अगर स्वराज के साथ जुड़ जाता है तो लंबे समय तक स्वराज के साथ ही जुड़ा रहता है। आप सभी लोगों को मैं आमंत्रित करता हूँ कि आप भी इसका हिस्सा बनिए और स्वराज का जोश देखिए। जोश का राज, मेरा स्वराज। थैंक यू। या मोहिमेदरम्यान स्वराज आपल्या ट्रॅक्टर आणि शेती उपकरणांची नवीनतम श्रेणी प्रदर्शित करेल, तसेच शाश्वत शेती पद्धतीबद्दल जागरूकता वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे।